बोईंग 787-8 ड्रीमलाइनर जे विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं ते विमान कोसळलं. या विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनडा आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. बोईंग 787-8 ड्रीमलाइनर हे अमेरिकेतील एरोस्पेस उत्पादक बोईंगनं विकसित केलेलं लांब पल्ल्याचं रुंद बॉडी असलेलं ट्विन इंजिन असलेलं जेट आहे. हे त्याच्या इंधन कार्यक्षमता, संमिश्र रचना आणि प्रवाशांच्या आरामासाठी ओळखलं जातं. या विमानाची तांत्रिक वैशिष्ट्य काय आहेत ते बघूया. या विमानाची लांबी ही 56.70 मीटर इतकी आहे. विंग्सची रुंदी ही 60 मीटर आहे. उंची 16.90 मीटर इतकी आहे. या विमानामध्ये 2 इंजिन आहेत, जनरल इलेक्ट्रिक किंवा रोल्स रॉयस असतात. या विमानाची इंधन क्षमता ही 1,26,206 लिटर इतकी आहे. विमानाचा जास्तीत जास्त वेग ताशी 954 किलोमीटर इतका आहे. जास्तीत जास्त रेंज ही 13,620 किलोमीटरची आहे. या विमानात एका वेळेला 254 प्रवासी बसू शकतात, प्रवास करू शकतात. या विमानाचे निर्माते हे USAची बोईंग कंपनी आहे आणि या विमानाची अंदाजे किंमत ही 2.18 हजार कोटी रुपये इतकी आहे. एअर इंडियाची ही फ्लाईट अहमदाबादहून लंडनला जात होती आणि त्यावेळेला अहमदाबादमध्येच टेक ऑफ नंतर अगदी काही मिनिटातच हे विमान जे आहे ते कोसळून खाली पडलं. त्यानंतर एअर इंडियानं एक हेल्पलाईन नंबरसुद्धा सुरू केलेली आहे. त्यामुळे जे प्रवासी तिथं अडकलेले आहेत त्यांच्या घरच्यांना जर संपर्क करायचा असेल तर ते एअर इंडियाच्या हेल्पलाईन नंबरवर सुद्धा संपर्क साधू शकतात.